अजितदादाच्या विमान अपघातावर मोठा खुलासा, तपासात नवीन दावे आले समोर. अखेर आज दादाचा गुन्हेगार सापडला, आता होणार थेट शिक्षा. मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर. आजची खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण की अजितदादाच्या विमान अपघाताबाबत एक नवा खुलासा संपूर्ण समोर आलेला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ आता समोर उडालेली आहे. कारण की हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. एक असा रिपोर्ट आहे जे समोर ज्यामुळे सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या, आता जबरदस्त शिक्षा होणार. कालपर्यंत दादाच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं दुर्घटनेत काहीतरी बिघाड झाला त्यामुळे विमान पडलं, तर कुणी म्हणत होतं की अक्षरशः सगळी काही विमान चालवणाऱ्या वैमानिकाची चूक. पण आज अशी एक गुप्त माहिती समोर आली. असा रिपोर्ट समोर आला ज्याने एका कटाचा मुख्य सूत्रधार ज्याचं नाव समोर आलं, ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून महाराष्ट्राला हादरा बसला. कारण की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता, त्यांच्या सूचनेनुसार सगळे पुरावे गोळा केले आणि पुराव्यामुळे त्या गुन्हेगाराला होणार कठोर शिक्षा. प्रेक्षकांनो, लक्ष देऊन ऐका, कारण की ही जी माहिती इथून पुढे तुम्हाला समजणार आहे, पचवणं सोपं नाही. पण डोळे उघडून तुम्ही नीट पहा, नीट ऐका. कारण की ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारी 2026 ची वेळ होती सकाळी 8:45, म्हणजेच की 8:45. त्यावेळी तो कर्जाचा थराका बुडवणारा तो विमानाचा अपघात झाला. 28 तारखेपासून आजपर्यंत तर काय झालं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण 27 तारखेच्या मध्यरात्री म्हणजे विमानाच्या बसण्याच्या आदल्या रात्री काय झालं यावरून तो गुन्हेगार आता सापडलाय. एक अशी माहिती, एक असा रिपोर्ट आता समोर आलाय की ज्याने सगळ्याचे डोळे उघडले. कारण की आदल्या दिवशी रात्री तो कट शिजला गेला. विमानात बसणाऱ्या आदल्या रात्री ते घडलं कुणालाच माहित नव्हतं. दादांचं विमानात नेण्याआधी संपवलं अशी भीती देखील आता वाटायला लागली होती. कारण की लोकांना दाखवलं गेलं 28 ला अपघात झाला, 27 तारखेला काय झालं. अखेर आज तो काळं सत्य उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे. मुंबईमधून विमानात बसण्याआधी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या एक नाही, दोन नाही, 150 पुरावे हाती लागलेत. एक रिपोर्ट समोर आलाय ज्यामुळे आता खरा चेहरा आता उघडकीस आलाय. दादांचा जो अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी जे काय झालं ते होणार होतं त्याची मांडणी खरं तर आदल्या दिवशी झाली होती. सगळा प्लॅन आदल्या दिवशी शिरला होता, जिथे दोस्तीच्या नावाखाली डगाफटका झाला असं बोललं जाऊ लागलं होतं. तुम्हाला वाटलं असेल की विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की जो आडवा डाव आणि जो डाव होता तो सुरुवातीला खरं 27 जानेवारीच्या रात्री झाला होता. त्या रात्री दादा निवांत त्यांनी आपल्या गावाला बारामतीला जायचं, त्यामुळे ते अत्यंत आनंदी होते. पण अचानक एक फोन आला आणि त्यानंतर सगळा प्लॅन बदलला, ज्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला. मग कोणाचा होता तो फोन? तो फोन नेमका कोणी केला होता? तो फोन आणि अपघाताचा काय संबंध? आता या फोनचा आणि या संबंधाचा काय फरक आणि अपघात कसा घडला संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. कारण की या फोन विषयी रोहित पवारांनी अनेक वेळा पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दिल्ली मुंबईमध्ये त्यांची पुराव्यासवट दाखवलं होतं. संजय राऊत यांनी संसदेत विषय काढला होता. अमोल मिटकरी देखील या फोनच्या मुद्द्याविषयी बोलले होते. पण हा फोनचं सत्य अखेर बाहेरच आलंय. एक फोन एका फाईलच्या निमित्ताने आला होता आणि फाईल आणि त्या फोनचं कनेक्शन काय, हीच महत्वाची लिंक आतापर्यंत गायब होती आणि तीच लिंक आता लागलेली आहे. आज जी माहिती ओपन झाली ती माहिती आपण बघून घेतोय. आपल्या सगळ्यांनी माहित आहे की 28 जानेवारी रोजी विमानाचा अपघात घडला. लोकांना वाटलं विमान अचानक पडलं. विमानाला अचानक चालकाला धावपट्टी दिसली नाही, काहीतरी तांत्रिक अडचण असेल असं लोकांना वाटलं होतं. पण खरा डाव तो खरा प्लॅन 27 तारखेच्या रात्री शिजला होता. आता जर आपल्याला 28 तारखेचा अपघात कसा घडला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अपघाताची आदल्या रात्री कसा प्लॅन रचला गेला आपल्याला ते संपूर्ण जाणून घ्यायचे आहे. 27 तारखेच्या रात्री आपल्याला मुंबईत तिथे दादा राहत होते जे गाव ते जावं लागलं. दादाची शेवटची रात्र होती हे त्यांना माहित नव्हतं. पण त्यांची शेवटच्या रात्री दुसऱ्या दिवशी सगळा प्लॅन शिजत होता. तिथे काय घडलं याची माहिती तुम्हाला आता मिळणार आहे. लक्षात घ्या. तुम्हाला ही माहिती पाहताना कदाचित असं वाटेल की हे खरं नाही, पण ही खरी गोष्ट आहे. आतापर्यंत ज्या अफवा उठल्या, ज्या खोट्या माहिती पसरल्या त्या होत्या ते सगळ्या आता खोट्या ठरल्या. कारण की पुरावा दाखवला गेलाय आणि समोर आलेला आहे. त्यावेळी त्या रात्री जे अनुभवी वैमानिक होते ते दादासोबत नेहमी असायचे. मग त्या दिवशी का नव्हते? त्यांना गायब केलं का? आता त्यांना लोकांना पाठवलं की त्यांनी माहिती नव्हती.
अशा नवख्या माणसाला बसवले. आता जनता जाब विचारते. तपासातून एक भयानक दावा समोर येते की विमान बदलण्याचा जो खेळ होता तो कुण्या साध्या सुन्या माणसाचा नव्हता, एक वजनदार शक्तीचा होता. जुने वैमानिक असेच तर कदाचित विमानात झालेले तांत्रिक छेडछाड समजली असती, म्हणून त्यांना जाणीवपूर्वक दूर करण्यात आलं. लक्षात घ्या, ही मोठी बातमी तुमच्या समोर आहे. आपल्या मर्जीतल्या माणसाला घुसवण्यात आलं. हे शक्तिशाली नेते, देशाचे माजी मंत्री. त्यामुळे विमानतळावर प्रशासनानं त्यांचा दरारा किती असेल हे सगळं सांगायची गरज नाही. या सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर घोळ घातला गेल्याचा संशय आता होता. थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीआयडी तपासाचे आदेश दिले. आधी तो चक्र वेगाने फिरत होते. इकडे टीका करत होत्या, न्याय मिळत नाही, न्याय मिळत नाही. पण सीआयडी अत्यंत वेगाने काम करत होती. फडणवीस साहेब मोठ्या माशांना गळाला लावणार होता. पण घटनास्थळी जे सापडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली. दीडशे पुराव्यांची साखळी आता इतकी पक्की झाली आहे की अतिशय मोठं नाव आता जनतेसमोर येणार होतं. खुद मुख्यमंत्री त्यांचं नाव घेणार होते. या प्रकरणाच्या छेडात आता या सगळ्यात प्रश्नावरचं एक मोठं प्रश्न उरते, तो म्हणजे सत्य काय? आतापर्यंत जे ऐकलं, जे काही पुरावे, जे चर्चा आपण ऐकल्या, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की मिळालेली सगळी माहिती केवळ एक शक्यता आहे. खरं तर अपघात होता, ते घातपात होता, यावर अजूनही तपास सुरू आहे. पण अचानक रात्री कॉल येणं, गाडीचं जायचं रद्द होणं, विमानतळावर जाणं, या सगळ्या गोष्टी अचानक झाल्यामुळे संशयाची सुई नक्की फिरत असते. खरं तर एका प्रकारे शक्यता वर्तवली जाते की इंटरनेटवर जी माहिती सुरू आहे त्यांच्यातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आमचा उद्देश कोणत्याही भावना दुखावणं किंवा अफवा पसरवणं, जनतेच्या मनात जे प्रश्न आहे त्याला वाट करून देणं हे नक्की नाही. मग सत्य काय हे लवकरात लवकर बाहेर येईल. पण तोपर्यंत तुमच्या मनामध्ये नेमकं काय सत्य आहे, तुमची काय शंका आहे, कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. कारण की तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नीर आणि सत्यत्व आणि आमची बातमी पोहोचवण्याची शक्ती हे जास्त प्रमाणात वाढते. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण की असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात. अजितदादाचे संशय वाढत आहे आणि अजितदादाबद्दल आतापर्यंत लोकांच्या मनात जे त्यांच्याबद्दल आदर आणि सन्मान आहे ते वाढत आहे. परंतु आता लवकरात लवकर याची चाच व्हावी आणि तपासात काहीतरी माहिती समोर यावी, ही सगळ्यांची इच्छा आहे. आणि ही इच्छा फक्त इच्छा राहील असे लोक म्हणत आहे. यामध्ये कोणीही तपास करत नाही आहे. कोणाचीही जाच विचारण्याचे प्रयत्न आता सुरू नाही आहे. या गोष्टीला सगळेजण विसरले असे सगळे जनतेमध्ये पण आक्रोश आहे. पण कुठे ना कुठे सीआयडी आणि यांचा तपास सुरू आहे. हा घातपात आहे की अपघात आहे, हे सुद्धा प्रश्न आता जनतेसमोर नक्की येऊन ठेपलेला आहे. परंतु लक्षात घ्या, जनतेने एक कमेंटमध्ये आपले नक्की मत सुचवायला पाहिजे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.